वृत्ती अंतःकरणाचा परिणाम सांगितला की हो ना. अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती आहे ना. अंतःकरण कार्य आहे, प्रकृतीचं कार्य कोण आहे? अंतःकरण. अंतःकरणाचा परिणाम म्हणजे काय? वृत्ती आहे. हो पुंड महाराज काय काय बरोबर आहे सांगा ना. शाबास. अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती आहे ना. हे चांगलं लक्षात बसत राहिलं की माणसाला काय होणार नाही, अवघड होणार नाही. पण नाहीतर काय एकदा हे निष्ठलं वृत्ती एकदा नाही कळाली की मग हे वरती फरबाकर कवा कळेल मला सांगा. इथं जर लक्ष दिलं नाही तर मग पुढे बोर होणार आहे माणूस बरं का. लक्षात घ्या. आतापासून आपण जर कळून घेण्याचा प्रयास केला तर बोर होण्याची काही गरज नाही पडणार. मजा येईल, उलटी खूप मजा वाटेल मग. आणि हे जर आपण नाही कळून घ्यायचा प्रयत्न केला तर बोर होईल. ते खोल आहे ना. आता गोष्ट कशी चालली आहे थोडी खोलीमध्ये जाणार आहे ना. आतापर्यंत स्थूल द्यायचं होतं, सूक्ष्म द्यायचं होतं, आता मध्ये गेले वरतीकडं आलंय. आता कुठं आलंय? वरतीकडे गेले. मध्ये गेलं नाही आता सगळा. आता व्हायला विचार मावळायला पाहिजे आहे ना. आता अंतःकरण मध्ये आहे ना. त्याचा परिणाम म्हणजे काय? वरती. आता वरती डोळ्या वाट बाहेर निघते, काना वाट बाहेर निघते, नाका वाट बाहेर निघते, जिवे वाट बाहेर निघते, त्वचे वाट बाहेर निघते. पंख्याचा स्पर्श लागायला लागला. हे कशानं कळायला? वरतीनंच कळलं. वरती बाहेर निघाली नाही त्वचेच्या द्वारे. म्हणजे वरती कळणं महत्वाचे आहे ना. अशी गोष्ट आहे. म्हणून सध्या पुरते एवढंच आहे की अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती आहे. तर आता हीच गोष्ट बरं का दुसऱ्या रीतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट दुसऱ्या रीतीनं समजावून सांगण्याचा काय केला? प्रयत्न केला म्हणा. अर्थात अविद्या ही कारण आहे व अंतःकरण वृत्ती हे तिचं कार्य आहे. अविद्या ही कारण आहे, अंतःकरण वृत्ती हे तिचं कार्य आहे. अविद्या ही कारण आहे व अंतःकरण वृत्ती हे तिचं कार्य आहे. आता या ठिकाणी अविद्या कारण सांगून अंतःकरण वृत्ती काय सांगितलं? कार्य सांगितलं बरं का. अंतःकरण हे पंचभूताच्या मलिन सत्वाचे असल्यामुळे वृत्तीत सत्व आधिक्य आहे. आता अंतःकरण जे आहे पंचमहाभूताच्या मलिन सत्वाचं. पाच भूत माहिती आहेत ना सगळ्याला. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. आता लक्षात घ्या पंचीकरणामध्ये हे विषय झालेला आहे की प्रत्येक भूतामध्ये 3 गुण असतात. प्रत्येक भूतामध्ये किती गुण असतात? 3 गुण असतात. सत्वगुण असतं, रजगुण असतं, तमोगुण असतं. मग 5 भूताच्या मलिन सत्वाचे
कशाच्या? 5 भूताचे मलिन सत्व. सत्व आहे त्याच्यामध्ये, पण कसं आहे? मलिन आहे. पंचमहाभूताच्या मलिन सत्वाचे असल्यामुळे वृत्तीत सत्व अधिक आहे. वृत्तीमध्ये सत्वगुण जास्त आहे. वृत्तीमध्ये काय आहे? सत्वगुण जास्त आहे. वृत्तीमध्ये सत्वगुण जास्त आहे. सत्व अधिक आहे म्हणजे सत्वगुण जास्त आहे. आता पाहणं, पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं काय झालं? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार झालं की नाही? पंचीकरणात विषय गेलेला आहे की सत्वगुणापासून काय झालं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण म्हणजे सत्वगुणाचं झालेलं आहे. ज्ञानेंद्रिय पण कशाचे झाले? म्हणजे सत्व अधिक आहे याच्यामध्ये. का तर हा ज्ञान होण्याचा भाग आहे. कशाचा भाग आहे? आणि सत्वगुणाचं ज्ञान वाढत असतं. लक्षात घ्या. कशामध्ये? जेवढं तुमच्यामध्ये सत्व अधिक होईल, सत्वगुण अधिक वाढल, तेवढं रज आणि तम कमी होतात. हाच विषय भागवतामध्ये पण आलेला आहे एका ठिकाणी. अवधूत महाराज यदुराजाला हीच गोष्ट सांगायले, राजन सत्वगुण वाढव. सत्वगुण वाढवला म्हणजे काय होईल? तुझं रज आणि तम कमी होईल. सत्वगुण वाढलं की रजतम कमी होतं. रजतम केवळ नरक सांगितलेला आहे. आपल्या याच्यामध्ये म्हणतात ना, काय म्हणतात गुरुजी? केवळ रजतमाचा विषय आलेला आहे. रजतम केवळ नरकची काय? केवळ नरक सांगितला. रजतम सत्व ह्या गुणी वाया गेले सांगितलं आहे कधी. आणि रजतम केवळ नरक सांगितलेलं आहे. आता ज्या क्रिया असतात त्या केवळ रजोगुणाच्या असतात. क्रिया ज्या असतात ना त्या केवळ रजोगुणाच्या असतात. आणि आकार जे आहे ते तमोगुणाचा असतात. आकार जे आहे ना, आता जास्त माणूस आकाराचं बोलते, क्रियेचं बोलते. म्हणजे रजोगुणाचं जास्त आणि तमोगुणाचं जास्त बोलते. सत्वगुणाचं फार लाईट बोलते. फार लाईट बोलते. म्हणून जेणेकरून आता हे भजन म्हणा, कीर्तन म्हणा, नामस्मरण म्हणा, दान पुण्य म्हणा, हे सत्वगुणामध्ये घडत असते. कशामध्ये घडते? सत्वगुण जेव्हा उत्पन्न होते ना तेव्हा ते अंतःकरणामध्ये ते चालू होते. जेव्हा सत्व कमी होते तेव्हा क्रिया वाढतात. कर्तृत्वपणा वाढत असते. काय वाढते? कर्तृत्व वाढत असते. भोक्तृत्व वाढत असते. हे रजोगुणाचा परिणाम. म्हणून जेणेकरून साधूचा सत्वगुण वाढायला पाहिजे. म्हणून सात्विक लोकांच्या संगती लागतात. सत्वगुण वाढण्याकरता काय पाहिजे? म्हणून सात्विक लोकांच्या, तुम्ही रजोगुणाच्या संसारी लोकांच्या जास्त तिथं क्रिया जास्त असतात, तिथं आकार असते, रजतम जास्त गच्च भरलेला असते. संसारी लोकांमध्ये रज आणि तम. आता आपण बी संसारी आहे, पण आपल्याला इकडं आलो तेव्हा आपण काय केला? ड्रेस बदलला. साधू तर काही म्हणून आलो नाहीत, पण आता विचारा तुम्ही घरून काय म्हणून आले? तेव्हा काय डोकं खाली संसाराच्या विचारात आले इथं. आणि इथं काय? हा, हे बघा, याला टाळा. थोडी सवय चांगली पाळा. दुसरं काय नाही, फायदा आपलाच आहे त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही जास्त संसाराचे विचार केला म्हणजे संसाराची भरभराट आतापर्यंत कोणीच झाली नाही. पहा, तुम्हाला मागं सांगितलं, रावणाची सोन्याची लंका होती. जास्त घरं सोन्याची होती. त्या तांब्या पाषाणाचे याचे घरं जे होते ते जसं आता आपली झोपडपट्टी असते ना, पत्राचे घरं,
तसं ते तिथं तसं होतं, झोपडपट्टी समजतात त्याला. सोन्याचं घर म्हणजे स्टँडर्ड घर होतं रावणाच्या काळात. असे घरं जास्त होते सोन्याचे. त्याचं बिचाऱ्याचं काय राहिलं नाही. तो मग तो पुढे राहणार आहे कॉन्क्रीटचं, गिरी धूळ उडून जाईल. म्हणून ते विचार जरा कमी ठेव. त्यात काही भुशार नाही, काही नवल नाही, काही नाही. 1.5 दिवसाचा खेळ आहे ते. असं काय तो कोणी नाव बी घेणार नाही. फलाल्या नाही केले ते. 100 वर्षाला ते पडत आहे. कोणतंही घर किती मोठं बाद, 50 मजली बाद, 100 वर्षाला गव्हर्नमेंट त्याला पाडून टाकते. नाही ते अंगावर पडते दुसऱ्याच्या. हां, म्हणून त्याच्यामध्ये तेवढा काही इंटरेस्ट घेण्याची गरज नाही लगेच. जे महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाचं काम म्हणजे सत्वगुण वाढवणं. आपल्या हिताचा कोणता गुण आहे? सत्वगुण. जेवढा तुम्ही सत्वगुण वाढवाल तेवढं तुम्हाला त्या सत्वगुणातून सुख मिळेल. रजोगुणातून चिंता वाढत असते, लक्षात घ्या. कशातून? रजोगुणातून चिंता वाढवतं. रजोगुण चिंता वाढवणार आहे, सत्वगुण चिंतेला समाप्त करणार आहे, लक्षात. म्हणून जेणेकरून परमार्थाचा काळ वाढायला पाहिजे. कशाचा? संसाराचा काळ वाढून काही उपयोग नाही. परमार्थाचा काळ जेवढा वाढला तेवढं सुख जास्त. आता माझं सांगतो, मी पुरा दिवस सत्वगुणामध्ये घालत असतो. नुसतं सुखात दिवस जाते. काही टेन्शन येत नाही, काही येत नाही, काही येत नाही, काही नाही. काय ना पुरा माझा 24 तास सत्वगुणामध्ये जातात. आता शास्त्र सांगतंय, आपण शास्त्राप्रमाणे ऐकलं तर शास्त्र आपल्यावर कृपा होईल. शास्त्र म्हणायला एक, आपण करायला होती एक, तर कृपा होणार कुठून? आता रजोगुणामध्ये राहून त्याला आपलं संसारामध्ये राहून रजोगुणाला सुद्धा पळवता येते. आता जनाबाईने कसं पळवलं? तर जेव्हा जात्यावर दळणदळीत होतं ते भगवंताचं भजन करीत दळत होतं. म्हणजे काय वाढत होता? सत्वगुण वाढत होता. प्रत्येक क्रियेमध्ये तेच साधू संतांनी सांगितलं, तुमच्या क्रिया बंद नाही पडत, तुमचा उलट संसार भरभराटीला येईल, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आनंद मिळेल. ते संसार पण वाटणार नाही. घर तुम्हाला देवघर वाटेल. ते घर वाटणारच नाही. आणि त्या घरातून तुम्हाला बाहेर निघावं बी वाटणार, एवढे मजा वाटेल त्याच्यामध्ये. पण सत्वगुण वाढीला तर रजोगुण वाढवला तर चिंता वाढेल, घर खायला उठल आणि कुठेतरी जा वाटेल. बरेच माणसं बोर झाले एवढाले घरं बांधून, आणि महाराज कुठे जात नाही का? कशाला? बाहेर का आहे? रेगिस्तान आहे भाई. बाहेर काही बी नसतंय. मन पागल असतंय, उगं भटकीत आहे. पुन्हा नेतंय बी आणि कवा चालायचं म्हणते घरी. नाही, त्याच्या नादाला लागून मन लय खतरनाक आहे बरं का. घराला वैकुंठ बनवा. तुमच्या घर तुमचं वैकुंठ बनल. आता पहा ना, तुम्हाला लय बऱ्या माहीत असतो मी. हे बघा, घर आपण बांधतो, पण आपले देवघर केवढाले असतात. एवढा मोठा देव, त्याला घर किती? 5 फुटान माणूस, त्याला घर किती? अरे देवघर जरा मोठं बांधा. आता आपल्या घरामध्ये कमीत कमी आपल्या घरामध्ये आपण साधना तर करू शकतो ना त्या घरामध्ये लगेच. घर मोठं असलं म्हणजे त्या घरामध्ये काय करतो? साधना आपल्याला राहता येते. आपल्याला ग्रंथ राहतात. आपलं आता बाकीचे लोक रजोगुणी तमोगुणी येतं, आणि त्याच्यामधला आपला निवाडा सत्वगुणाकडे लागायला आहे. ते तर आपला मेळ लागत नाही. म्हणून आपल्या रूममध्ये आपण आरामशीर चिंतन करू शकतो. आता आपण तर बाहेर काही जाऊ शकत नाही, तर बाहेर जाण्याची गरज बी नाही आपल्याला, लक्षात घ्या. कुठंच जाण्याची गरज नाही. मग ती तर आपल्या घरामध्ये आपली साधना होणं आपलं आवश्यक आहे ना. त्या घरामध्ये गेलं की वातावरण वेगळंच लागेल तुम्हाला.
त्या घरातून बाहेर आलं की आता पहा मंदिरात गेल्यावर वातावरण वेगळं दिसते, गेल्या तिथून त्या मंदिरातून बाहेर निघाल्यावर विचार ताबडतोब बदलत होता. असा फरक असतो पहा. अवधूत चिंतन श्री